पुण्यात राहुल गांधी यांच्या उद्याच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधीच राजकीय वातावरण तापलंय। COEP कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ABVP म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान काँग्रेसकडून मुलींना तब्बल 3 तास डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून ABVP आणि NSUI कार्यकर्ते आमने सामने आल्यानं कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता अधिक चिघळलाय। काँग्रेस आणि NSUIच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा आरोप ABVP कडून करण्यात आलाय। COEP परिसरात काँग्रेस आणि NSUIच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांनी प्रवेश करून विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा दावा ABVPनं केलाय। तसंच विद्यार्थिनींना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या विद्यार्थ्यांवरही जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप ABVP कडून करण्यात आलाय। या प्रकरणी ABVPचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांवर हात उचलल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय। उद्या त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहुल गांधीच्या 3पट कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवरती जोर जबरदस्ती केली जात आहे। COEP नावाच्या एका नामांकित कॉलेजमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थिनींवरती आत घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गुंड त्या काँग्रेसच्या आणि NSUIच्या माध्यमातून होतोय। विद्यार्थ्यांवरती हात टाकला जातोय, जबरदस्ती उचलून उद्याच्या कार्यक्रमासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स होतोय। 100 200 गुंड घुसून विद्यार्थिनींवरती हात टाकतायत, मुलांना मारतायत। हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि खपवून घेणार नाही। छात्रों की गूंज म्हणत आता या राहुल गांधीला COEP मधल्या जे छात्र आहेत त्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? माझा सवाल त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने जर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवरती हात टाकणार असाल, मुलींवरती हात टाकणार असाल, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। उद्या त्या ठिकाणी राहुल गांधीला आम्ही पुण्यामध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही असा इशारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। आणि राहुल गांधी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नादी लागू नये। ही छात्रशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बस। पुण्यात राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ABVP आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झालेत। विद्यार्थिनींना धमकावल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। ही हुकुमशाही आणि गुंडगिरी आहे। राहुल गांधींचा कार्यक्रम उधळून लावण्याचे हे षडयंत्र आहे। हा देश तुमच्या बापानं खरेदी केलाय का? हा लोकशाहीचा देश आहे की हुकुमशाही? देशामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही का? विद्यार्थिनींवर झालेल्या कथित प्रकाराबाबत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। तसंच संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। उद्यापर्यंतची संधी देतो, कारवाई झाली नाही तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। पद्धतीनं हुकुमशाही गुंडगिरी दादागिरी करण्याचं काम उद्याच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गालबोट लावून ते कार्यक्रम यामध्ये कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे। यामध्ये ABVPच्या पोरी येऊन धमकावतो त्या मुलीला मारहाण दुपारपासून करून ठेवलं। काय दोष होता? राहुल गांधींची पोस्ट टाकली। अरे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? हा देश तुमच्या बापाने काय खरेदी केलाय काय? देशामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, या देशामध्ये काही मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही। ही मस्ती दादागिरी कशाची आहे? आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही युवक काँग्रेसची मागणी आहे, NSUIची मागणी आहे। आज या मुलींच्या डोळ्यात सुरू आहे। त्यांना मारहाण झाली, न्याय मागताना मारहाण करताय, दंड चालवत आहे त्यांच्यावर। तुम्हाला भीती वाटायला लागली? पोलिसांनी मारहाण केली का? पोलिसांनी मारहाण केली। बघा, उद्याच्या कार्यक्रमात आणि उद्यापर्यंत यांना संधी देतो, या सगळ्या गुंडावर कारवाई करा, नाहीतर राहुल गांधींच्या आलेल्या कार्यक्रमामध्ये आलेला माप आम्ही या ठिकाणी धरणा धरू आणि जोपर्यंत यावर कारवाई
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र कार्यक्रमाआधीच शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर मारहाणीचे आरोप करण्यात आले। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत हा कार्यक्रम उधळण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केलाय। विद्यार्थ्यांना मारहाण तर विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय। राहुल गांधी यांचे सामाजिक माध्यमांवरील छायाचित्र ठेवले म्हणून विद्यार्थिनींना धमकावण्याचा अधिकार कोणाला दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। पार्श्वभूमी आहे ही आहे की पुण्यामध्ये प्रचंड शैक्षणिक गुणवत्तेच्या आणि शैक्षणिक सुविधेच्या अनुषंगाने असंतोष आहे। मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधून तक्रारींचा फार मोठा पाढा हा वाचला जात आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा छात्रों की गुंज हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे। त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे या प्रतिसादाच्या अनुषंगानं कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो। कार्यक्रम हा अत्यंत मोठा आणि फार चांगल्या स्वरूपाचा होणार आहे। भरभरून विद्यार्थिनी येतात। आपण बघताय की रात्रीचे 12 वाजले मात्र विद्यार्थिनी ज्या आहेत, स्वयंसेवक जे आहेत हे या सर्व कार्यक्रमाकरता प्राण ओतून सर्व तयारी करत आहेत। या तयारीला कुठेतरी गालबोट लावावं, या प्रकरणात असं काहीतरी एक स्टंट करावा की जेणेकरून उद्या तिथे विद्यार्थ्यांनी येता कामा नये अशा प्रकारचा यांचा असणारा हा कट होता, हे कारस्थान होतं। हे वेळीच त्या ठिकाणी हे कुठेतरी मोडून निघालंय असं या ठिकाणी म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल। हे आउटघटकेचा जो विषय हा राहू नये, या ठिकाणी शांतता राहावी, शांतता नांदावी। काँग्रेस जो आहे तो शांततेने सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे। झालेल्या प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। उद्या पोलिसांनी सगळे जे मार्ग आहेत ते मार्ग मोकळे करावेत। जे अशा प्रकारचे गुंड आहेत त्यांना वेळीच त्यांनी आवर घालावा आणि पोलिसांकडून सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हीच आमची अपेक्षा आहे। त्यांनी खलत्वाला बाजूला ठेवून जी सज्जन शक्ती पुण्यामध्ये समोर आली आहे या सर्वांना या राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्यांनी मदत करावी। हा एकंदरीत जो विषय आहे त्या विषयामध्ये भाडोत्री गुंड पाठवण्यामागचं कारण हे स्पष्ट झालेलं आहे। मात्र उद्याचा कार्यक्रम हा ऐतिहासिक स्वरूपाचा पुण्यात होणार आहे। सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये यावं। कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कुठलाही अपप्रकार हा निश्चित स्वरूपात घडणार नाही आणि मुलींनी मोठ्या प्रमाणावर यायचं। सावित्रीच्या लेखी आहेत, राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी आहेत आणि त्या लेखी येऊन समता जी आहे त्याची नांदी आणि शिक्षणातील संधी जी आहे आणि त्यांची सुरक्षितता या मुद्द्यावर त्या ठिकाणी हितगुज करावं, एवढंच आव्हान उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देत असताना युवा वर्गाकडून आणि युवतींकडून आहे। साहेब, आता काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल व्हायला लागले की ती मुलगी म्हणते की NSUIचे काही गुंड जे आहेत ते पुण्यात राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाआधी सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या राड्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमने सामने आलेत। काँग्रेसच्या नेत्यांसह 300 ते 400 कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करून विद्यार्थ्यांना मारहाण आणि धमकावल्याचा गंभीर आरोप पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलाय। या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळावी आणि राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या वंदे मातरम कार्यक्रमाला गालबोट लावावं या उद्देशानं काँग्रेस आणि युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओपी आवारात राडा घातल्याचा आरोप घाटे यांनी केलाय। स्वतःच महाविद्यालयाच्या आवारात घुसून धुडगूस घालायचा, विद्यार्थ्यांना धमकवायचं आणि त्यानंतर माध्यमांसमोर येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचं सांगायचं, असा पलटवार धीरज घाटे यांनी केलाय। सीओयूपी मध्ये काँग्रेसच्या काही गुंडांनी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे राज्यातले वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार असतील, विश्वजित कदम असतील, अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसच्या 300-400 कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये जाऊन
विद्यार्थ्यांना मारहाण केली, दादागिरी केली. मला असं वाटतं की उद्या त्यांचे शहजादे राहुल गांधी पुण्यात येत आहेत आणि केवळ उद्याचा कार्यक्रम प्रकाश झोतात यावा. काही राष्ट्रभक्त युवकांनी पुणे विद्यापीठामध्ये उद्या सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमाला गालबोट लागावं म्हणून आज अशा पद्धतीने काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सीओयूपीच्या प्रिमायसेस मध्ये जाऊन राडा केलाय, रडीचा डाव खेळलाय. म्हणजे स्वतःच आतमध्ये जाऊन धुडगूस घातला, विद्यार्थ्यांना धमकावलं, लाथाबुक्यांनी मारलं आणि आता स्वतःच माध्यमांसमोर येऊन बोंबाबोंब करतायत की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे शहर याचा पुण्यातील सीओईपी महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या राड्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झालेत. जखमी कार्यकर्त्यांवर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. आनंद दुबे आणि रिहान बाबुडे असे जखमी झालेल्या पुणे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर काँग्रेसकडून जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यात आली. सीओईपी परिसरातील राड्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांना आणखी धार लागले. मनसे नेते अमित ठाकरे नाशिकच्या सिडको परिसरातील वावरे महाविद्यालयाला भेट देत आहेत. यावेळी ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत. अमित ठाकरे यांच्या हस्ते मनविसेच्या शाखेचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. जेनझी पिढी समोरील विविध प्रश्न, शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधी याबाबत अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे जेनझीच्या समस्या जाणून घेतल्यानंतर अमित ठाकरे त्यांना काय मार्गदर्शन करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्यातील सीओईपी महाविद्यालयाच्या परिसरात अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असल्याचा दावा थोरात यांनी केलाय. तसंच या घटनेनंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची अवस्थाही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आली. डीसीपी रावले यांच्याकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप थोरात यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणावरून आता काँग्रेस आणि पोलीस प्रशासनामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळतोय. सुमारे 40,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचा दावा काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय. या वाढत्या प्रतिसादामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वंदे मातरम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. विद्यार्थ्यांना अडवण्याचा हा रडीचा डाव आहे. देशप्रेमी विद्यार्थी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच वंदे मातरम हे काँग्रेसच्या तनामनात आणि श्वासात असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आज पुण्यामध्ये राहुलजी गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. निश्चित या कार्यक्रमाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद आहे, उत्साहाचं वातावरण आहे. या ठिकाणी जवळजवळ 40,000 रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची माहिती घेतलेला भाजप या ठिकाणी प्रचंड घाबरलेला आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा रोज मान्य राहुलजींच्या विरोधामध्ये काहीतरी स्टेटमेंट देतात. याचाच अर्थ या ठिकाणी भाजप टेन्शनमध्ये होतं आहे आणि आता उद्याच्या काळामध्ये तरुणाई आपल्याच विरोधात उभी राहील अशा प्रकारची एक अनामिक भीती किंवा धास्ती ही भाजपला आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांना आहे. आणि म्हणूनच आज या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केलाय. मुळात तिथले विद्यार्थी या कार्यक्रमाला येऊच नाही याच्याकरता हा रडीचा डाव आहे. पण त्याहीपेक्षा मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, हा तोच भाजप आहे, पूर्वीचा जनसंघ, ज्यांनी लेखी नका ब्रिटिशांनी हा देश सोडू नये अशा प्रकारची मागणी केली. यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी कुठेतरी नका ब्रिटिशांची पेन्शन घेतली. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये ऑफिशियल पत्र दिलं. जनगण मनला विरोध करणारे हेच भाजपवाले किंवा जुन्या जनसंघवाले. त्याचबरोबर राष्ट्रगीत नका या ठिकाणी आम्ही स्वीकारणार नाही, तिरंगी राष्ट्रध्वज नको अशा प्रकारची मागणी करणारे हेच भाजपवाले. त्याच्यामुळं ज्या नका काँग्रेस पक्षांनी 90 वर्षापासून या देशाला वंदे मातरम दिलं, ऑफिशियली राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं,
त्या नाही का काँग्रेसला या ठिकाणी अडवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. तर मला खात्री आहे ते सगळे देशप्रेमी विद्यार्थी हे निश्चित राहुलजी गांधी यांच्याशी संवाद साधायला येतील. त्याचबरोबर भाजपचा हा रडीचा डाव उधळून लावतील. वंदे मातरम आमच्या तनामानात श्वासात आहे. वंदे मातरम या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी असलंच पाहिजे असं आमच्या सरकारचं मत आहे. त्याचबरोबर वंदे मातरमच्या माध्यमातून रडीचा डाव खेळणाऱ्या किंवा चुकीच्या नाही का या पद्धतीने विद्यार्थ्यांना अडवणाऱ्या भाजपचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. वंदे मातरमच्या संदर्भामध्ये काँग्रेस कायम आग्रही होती. त्याच्यामुळे काँग्रेस या वंदे मातरमच्या संदर्भात पुढच्या काळात सुद्धा काळजी घेईल.